नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण कस्टर्ड पावडर आणि टूटी फ्रूटीचा वापर करून स्पॉन्जी केक कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे। तर सर्व प्रमाण जे आहेत आपण वाटीच्या साहाय्याने घेत आहोत। तर 1 वाटी पिठी साखर, 2 वाटी जे आहे, ज्या वाटीने मी पिठी साखर घेतली तर त्याच वाटीने मी इथं मैदा घेत आहे। 1 वाटी पिठी साखर, 2 वाटी मैदा, 4 चमचे कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा वाटी तुपाचा वापर केला आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरचा वापर करू शकता। तर व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। तर हे सर्व मिक्स करूया आणि त्याच्यानंतर मी इथे 1 ग्लास दूध घेतलेला आहे। तर दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर अशा प्रकारे थोडं थोडं दूध ॲड करून आपण सर्व बॅटर तयार करून घेणार आहोत। तर एक ग्लास जे आहे ते दुधाचा वापर झालेला आहे माझा, बघू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर तयार आहे। तर या ठिकाणी मी टूटी फ्रूटी घेतलेली आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून मिक्स केलेलं होतं। तर अशा प्रकारे टूटी फ्रूटी घालून सर्व मिक्स करून घेऊया। तर परफेक्ट असं बॅटर जे आहे ते आपलं तयार झालं आहे। तर हे साईडला ठेवूया। तर त्याच्यानंतर मी इथं एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला सर्व साईडने जे आहे ते तेल लावत आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून आपण सर्व पीठ जे आहे ते पसरवून घेणार आहोत, जेणेकरून आपला केक जो आहे तो भांड्याला लागणार नाही आहे। तर हे बॅटर काढून घेऊया आणि याच्यावरती थोडीशी टूटी फ्रूटी वरून आपण डेकोरेट करणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवली होती 5 मिनिटं। तर हे साईडला ठेवूया। तर बघू शकता मी इथं कढई ठेवली होती। तर कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून इडली स्टँड ठेवलेलं होतं। तर यामध्ये आता आपण केक ठेवून साधारणतः 20 मिनिटं तरी आपण केक बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहोत। तर 20 मिनिटानंतर चेक करूया आपला केक जो आहे तो तयार झाला आहे का नाही। तर या ठिकाणी चाकू जो आहे तो पूर्ण क्लीन झाला आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे। तर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तर केक इथं थंड झालेला आहे। आता केक काढून घेऊया। तर अशा प्रकारे थोडंसं त्याचा टॅप करून आपण केक काढलेला आहे। तर परफेक्ट असा आपला कस्टर्ड केक तयार आहे। स्पॉन्जी बघू शकता पूर्ण जाळीदार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर करा। धन्यवाद।